आपण पाहत आहात सत्य व रोखठोक न्यूज चॅनल महावृत्त न्यूज। आवाज तुमचा, ताकद आमची। महाद्वार रोड आणि ज्योतिबा रोड परिसराने घेतला मोकळा श्वास। अतिक्रमण निर्मूलन कारवाई। कोल्हापूर महानगरपालिकेच्या विभागीय कार्यालय क्रमांक 2 छत्रपती शिवाजी मार्केट आणि अतिक्रमण निर्मूलन पथकामार्फत आज बिनखांबी गणेश मंदिर ते महाद्वार चौक आणि ज्योतिबा रोड या परिसरात धडक कारवाई करत अनधिकृत फेरीवाले, मंदिराभोवती असलेल्या फुलवाले यांच्या अतिक्रमणावर आज कारवाई करण्यात आली। या कारवाईमध्ये 8 लोखंडी पाईप, 1 लोखंडी टेबल, 1 बुके टेबल, 1 मोठी छत्री, 2 लोखंडी जाळी, स्टँड बोर्ड, काउंटर आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले। तसेच ज्योतिबा रोडवरील मंदिराच्या भोवती उभारण्यात आलेले 13 फुलवाले स्टॉल, 13 बेंटेक्स स्टॉल, 5 ओटी स्टॉल काढून टाकण्यात आले। या कारवाईमध्ये विभागीय कार्यालय क्रमांक 2 छत्रपती शिवाजी मार्केट अतिक्रमण निर्मूलन पथकामार्फत कारवाई करून ती निष्कासित करण्यात आली। महानगरपालिकेच्या ठराव क्रमांक 83 दिनांक 18 मे 2026 नुसार अतिक्रमण कारवाई दरम्यान जप्त करण्यात आलेले अनधिकृत साहित्य संबंधित व्यवसायधारकांना परत न देण्याचा निर्णय घेण्यात आलेला असून आज जप्त करण्यात आलेले साहित्य कायमस्वरूपी जप्त करण्यात आले आहे। ही कारवाई जिल्हाधिकारी कार्यालय येथे झालेल्या आढावा बैठकीच्या अनुषंगाने आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांच्या आदेशानुसार करण्यात आली। आजची मोहीम उपायुक्त किरण कुमार धनवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आली। या कारवाईमध्ये सहाय्यक आयुक्त स्वाती दुधाने, उपशहर अभियंता सुरेश पाटील, कनिष्ठ अभियंता सागर शिंदे, संजय नागरगोजे, अतिक्रमण प्रमुख प्रफुल्ल कांबळे, कनिष्ठ लिपिक सजन नागलोत, तसेच अतिक्रमण अग्निशमन दल विभागीय कार्यालय क्रमांक 2 कडील कर्मचारी आणि जुना राजवाड्याकडील पोलीस कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला। महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने शहरातील अनधिकृत फेरीवाले, व्यवसायधारक तसेच रस्त्यांवर उभारण्यात आलेल्या अनधिकृत शेड्स आणि अतिक्रमणांविरोधातील कारवाई यापुढे अधिक तीव्र करण्यात येणार आहे। तरी संबंधितांनी आपले अतिक्रमण त्वरित स्वतःहून हटवावे, अन्यथा जप्त करण्यात आलेले साहित्य परत दिले जाणार नाही असे आवाहन महापालिकेच्या वतीनं करण्यात आलेलं आहे। महावृत्त न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।